हे प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनत असतं आणि याला वेगवेगळे नावं देखील आहे. आमच्याकडे खिचडी म्हणतात, तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की कळवा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्या आहे. 4 ते 5 लसणाच्या कळ्या, एक मोठ्या साईजचा कांदा, एक टोमॅटो, एक बटाटा असं छान चिरून घेतलं. त्यानंतर गॅसवरती ठेवला कुकरमध्ये एक पळी साजूक तूप, एक पळी तेल गरम झालं की त्यात घालायचं आहे मोहरी, 1 चम्मच जिरे आणि आपण जो बारीक केलेला लसूण होता तो घालायचा, 2 हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो एक मोठा साईजचा कांदा आपण चिरलेला होता तो घाला, थोडेसे शेंगदाणे घाला. शेंगदाणे घातल्याने चव अजून छान लागते. टोमॅटो घालून छान आपल्याला सगळ्या गोष्टी परतून घ्यायच्या आहेत. मोठा चिरलेला बटाटा घालायचा आहे, त्यात मटार देखील घालायचे आहे, वाटाणे. आणि हे बेसिक मसाले, चटणी, गरम मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच नमक, 1 स्पून मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये. त्यानंतर साईड बाय आपल्याला इथं 1.5 वाटी तांदूळ घ्यायचा आहे, त्यात अर्धा वाटी तुरीची डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ आणि अर्धा वाटी मी इथं फोत्र्याचीच मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही साधी देखील घेऊ शकता. मस्त छान 2-3 पाण्याने वॉश करायचं आणि सगळ्या आपले तांदूळ आणि डाळी मिश्रणमध्ये टाकायचं. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, मसाला आणि आपले कांदे वगैरे सगळं. त्यानंतर मसाल्यात सगळे तांदूळ वगैरे मिक्स झाले की त्यात पाणी टाकायचं आहे. मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. साधारण एवढं 2 लोकांसाठी पुरेसं असतं. 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपली गरमागरम अशी खिचडी तयार आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पाणीचं प्रमाण अजून वाढवून घ्या आणि कोरडी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा. याला तुम्ही साजूक तूप सोबत खा, तेलासोबत खा, खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.